सो सामन्याला सुरुवात होईल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. RR ट्रॉफी 2024 पर्व आपण अनुभवतोय. द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना उमसे आगासन अगेन्स्ट JMCC तिसगाव या दोन संघांदरम्यान. ओपनिंग पेअर आलेले मैदानात आतमध्ये आघाडीला आपण पाहतोय फलंदाज ऋषभ गायकवाड आणि त्याच्या सोबतीला अनिकेत गायकवाड. हार्ड लेंथ एज आहे, फाईन लेग ऍक्शन मध्ये, मात्र या वेळेला कॅच वरती तो पोहोचू शकला नाही. बॉल स्टॉप करेल, थर्ड मॅनचा फिल्डर थ्रो करेल, धावा आपण पाहतोय मिळत असताना ती एक धाव. पहिली धाव धावफलकावरती आपण पाहतोय विराजला पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो. 4 वर्ष मॅच आहे. बरेचसे नवीन चेहरे आपण आगासन मध्ये देखील पाहतो. आज केजूची अनुपस्थिती पाहायला मिळते आपल्याला आगासन मध्ये. सो फ्रंटलाईन बॉलर देखील आहे आणि अत्यंत विस्फोटक फलंदाज, स्लॉग हिटर मिडल ऑर्डर मधला आगासनचा. पहिली मॅच चांगली पाहायला मिळाली. गावदेवी उंबारलीला परास्त करत असताना मागच्या सामन्यामध्ये JMCC तिसगावने विजय मिळवला. पहिल्या फेरीमध्ये सागाव आगासनच्या विरुद्ध खेळणार होता, मात्र सागावने स्पर्धा स्किप केली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीमधून त्यांना पुढे दुसऱ्या फेरीमध्ये स्थान मिळालं. ओहो, लांबून खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट वरती बॉल पडला, हलका बाहेर वळतोय. विकेट किपर करणच्याकडे डॉट बॉल. स्कोर ऑफ द विकेट आहे, त्यामुळे लगेचच बॉल कोणत्या बाजूला वळतोय हे रिप्ले बघितल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल हलका पडला आणि त्यानंतर तो बाहेरच निघत होता. धावसंख्या धावफलकावरती 1. बॅकफुटला अगोदर फ्रंट फुटला स्टेप आउट झाला, पुन्हा तो बॅकफुटला आला, थांबला थोडा, पण बॉल फार बाहेर निघत होता. दॅट्स अंपायरचा इशारा येतोय तो वाईड, आणि या वाईडने धावसंख्या 2 वरती सध्या. प्रचंड वारा या क्रीडांगणावरती आपल्याला जेव्हा जेव्हा स्पर्धा मॅचेस पाहायला मिळतात, वाराचा प्रचंड वेग असतो. बाजूला मोठी वन संपत्ती आहे, त्या बाजूला आपण भालगाव, इकडे दावडी, सोनारपाडा, उंबारली या सर्वांच्या मध्ये धामटा, म्हणून ही सर्व जागा आपल्याला पाहायला मिळते. मोठी वन संपत्ती आहे. हार्ड लेंथ हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर कोणत्या उपस्थित नाही. पाम प्ले सुरू आहे, त्याचा योग्य वापर येतोय, चौकार. हार्ड लेंथ शॉर्ट ऑफ लेंथ हुक केला, चांगला फटका, चौकार येतोय ऋषभच्या बॅट मधून. आणि धावसंख्या JMCC तिसगावची आपण पाहतोय 6 धावा. इंटरेस्टिंग बॅटल, दोघे अष्टपैलू आहेत. विराज, ऋषभ. बॅकफुटला गेला होता, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, पण समोर आला होता बॉल. फॉलोथर मधून विराजने तो कव्हर केलेला. धाव्या बॉल वरती नाही, डॉट बॉल. शेवटचा 2 बॉल अजूनही बाकी आहेत शेवटचे. धाव्यात विराज. शफल झाला होता, एज आहे, फाईन लेगला फिल्डर ऍक्शन मध्ये. डायरेक्ट हिटची संधी, थोडा लेट झाला होता. कदाचित डायरेक्ट हिट जी झालं असतं तरी फलंदाज पोहोचले होते. एक धाव इथे मिळते सिंगलने. धावसंख्या 7 वरती. संत सुरुवात, एक चौकार जरी असला तरी विराजने तितकीशी जागा दिली नाही मोठ्या फटक्यांसाठी. डिसिप्लिन बॉलिंग. एक जो चौकार आला शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला पुल करत असताना आपण बघितलाय. आता रायटीसाठी मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर आहे. 2 फिल्डर 2 कोन मध्ये आपण पाहतोय. मिड ऑन आणि मिड ऑफ ला ठेवलं. शेवटचा बॉल घेऊन विराज. फटका फसलेला पुल करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल पडतोय. फिल्डर येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सेकंडचा कॉल थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला.
आणि तोपर्यंत धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाबाद बॅटिंग करणाऱ्या जेएमसीसी तिसगावचा धावफलक आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. संपला. आगासन विरुद्ध तिसगाव द्वितीय फेरीमधील द्वितीय लढत आपण पाहतोय. विकेट पडली नाही पण धावाही तितक्याशा आल्या नाही, त्यामुळे पहिलं षटक ॲव्हरेज होतं. ते आगासनच्या बाजूने नव्हतं आणि ते तिसगावच्या बाजूने नव्हतं. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि आता बॉलिंग मार्कवरती आलेला आहे कॅप्टन ओमकार. कमी गती, गुडघा टेकून ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल, पॉवर प्ले सुरू आणि त्याचा फायदा उचलतील. येतोय चौकार ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून तिसगावसाठी. यस, 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले नाही. क्षमस्व त्याबद्दल. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावरती. ऑन साइडला ड्राइव्ह केला मिड विकेटला. विराज येतोय समोरून चेंडूवरती. फर्स्ट रन कंप्लीट झाले. चांगले फिल्डिंग, रॉकेट थ्रो आला. सो सेकंडचा प्रयत्न होणार नाही. एका धावेने 14 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण मात्र फार दूरवरचा प्रवास करावा लागतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. दॅट्स वाय आफ्टर लंच दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये. निरंजन सावंत, प्रसाद सहस्रबुद्धे. स्लोवर वन होता. क्षेत्ररक्षकाकडून थोडस फंबल आपल्याला पाहायला मिळालं, पण इथे धाव तर मिळणार नाही. डॉट बॉल आलेला. चांगली बॉलिंग करतात ओमकार. पहिल्या चौकारानंतर मागचा खोलात होता, यावेळेला डॉट आला अनिकेत साठी. ओमकार फुल टॉस होता, लॉफ केला, मिस टाइम आहे. लॉंग ऑफ द फिल्डर विराज पुन्हा समोर. चांगला झेल आणि त्या झेलने डाव संपला. अनिकेत भोईरचा जेएमसीसी तिसगावला पहिला झटका. फलकावरती पहिली विकेट पडली अनिकेतची आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर गायकवाड. बॅटिंग ऑर्डर मधला आक्रमक फलंदाज आहे सागर.
4 षटकांच्या मॅच मध्ये लिमिटेड ओव्हर मध्ये आगासनच्या विरुद्ध तुम्हाला 40+ पोहोचावं लागेल. ऑलरेडी शफल झाला होता. हार्ड लेंथ होता. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. चांगला फटका आहे सागरचा. डिफाईन लेगला येतोय पहिला सागरचा बॅटमधून. धावसंख्या आपण पाहतोय ती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आगासन फार लवकर आलो होते आजच्या दिवसामध्ये. सागावच्या अगेन्स्ट त्यांना खेळायचं होतं पण सागाव आला नाही, त्यामुळे बराच वेळ त्या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत होते. स्विच हिट. थर्ड मॅन डाऊन दी बॉल. अपील स्ट्रॉंग आहे. लाऊड शाउट बाय आगासन टीम बट स्पष्टपणे नकार आहे. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा आहेत. 1 विकेटचं नुकसान. तिसगाव. ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजच्या कोपऱ्यातून ओमकारने या बॉलला टाकलं होतं. योग्य निर्णय. 4 आर्म्सला बॉल लागला. दॅट्स वाय सेफ आहे बॅट्समन. योग्य निर्णय अंपायर्स कडून आपण पाहतोय. प्रोफेशनल अंपायर सतप्रसाद सहस्रबुद्धे, निरंजन सावंत आणि जबरदस्त कामगिरी संपूर्ण दिवसामध्ये अंपायरशी राहिलेली आहे. सो ड्रिंक्स ब्रेक आहे. आपला 12वा खेळाडू मैदानात आतमध्ये गेला. पाणी घेऊन खेळून आपण जाऊयात आता कर्णमधुर संगीत ऐकण्यासाठी आपल्या डीजे ऑपरेटर कडे. इट्स ओव्हर टू डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती 18. विकेट पडली 31 गाव. नागराज आलेला. तिसऱ्या षटकाला सुरुवात. नागराज मुंडे. धावात 18. विकेट पडली 1. बॅटिंग करते तिसगाव. हवेमध्ये बॉल होता पॉइंटला. आपण पाहतोय मोनिशला. आय थिंकच म्हणावं लागेल. त्याचं कारण अतिरिक्त खेळाडू नाही आणि मोनिशच होते ते पॉइंटला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19. 1 विकेट. अटॅक करावा लागेल आणि तो प्रयत्न करतायत. सागरने देखील मागच्या ओव्हरमध्ये प्रयत्न केला. रिषभ देखील करतोय. 1 विकेट पडली त्यामध्ये अनिकेत भोईरची. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओहो, या वेळेला आपण पाहतोय रडार मध्ये आला नाही बॉल. बॅट्सविंग जबरदस्त होता. जर मिडल ऑफ द ब्लेड असता बॉल तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता. नागराजचे कौतुक. दोन्ही जुने जाणते खेळाडू आहेत आपापल्या संघांचे. सिनियर प्लेयर आहेत सागर, नागराज. आज केजूच्या अनुपस्थितीमध्ये एका चौथ्या गोलंदाजाचा वापरणारा लास्ट ओव्हर मध्ये. समोर जोसेफ फॉली लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. (25) 25 धावा धावफलकावरती.
ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर ऍक्शन मध्ये थोडंसं फंबल झालाय, त्याचा फायदा उचलतील. थ्रो येईल तोपर्यंत धावा मिळतात 2. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना 27 धावा धावा फलकावरती आहेत. स्टील 2 to go फ्रॉम दिस ओव्हर. हो, फटका फसला या ठिकाणी. शॉट कव्हरला फिल्डर मोनीश टिपलाय. झेल फलंदाज सागर गायकवाड बाद. प्लेयर आपले उंबारलीचे सचिन दादा भोईर आपण उपस्थित असाल तर मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आर आर ट्रॉफी 2024 मागच्या मॅच मध्ये उंबारली संघाला आपण बघितलं, चित्तथरारक सामना होता. शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना रंगला आणि निसटता विजय मिळवला JMC तिसगावने. 6 बॉल 27 धावांची गरज असताना 1 बॉल 4 वरती आलेला सामना डिफेंड केला तिसगावच्या ओमकारने आणि तो जिंकला. 27 धावा धावफलकावरती. दुसरी विकेट पडली आणि आता लेफ्टी सोबत लेफ्टी आलाय सौरभ गायकवाड. खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॉडीचा बॅलन्स गेला, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. विकेट पडले 2 धावा आहेत JMC तिसगावच्या. 27. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. विकेट पडलेले असताना 2. तिसगाव बॅटिंग करते. दुपारचं सत्र आगासन मागचे 2 ते 3 सामने त्यांनी बघितले, अनुभवले, आनंद घेत होते आणि नंतर आता जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरले चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. लास्ट ओव्हर सौरभ आणि रिषभ दोघेही लेफ्टी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तर लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती अनिकेत मुंडे आलाय. फुल टॉस लॉफ केला आणि या वेळेला तो मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. या सिद्दीक बाबे यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं ते पिंगडीता षटकार. मनापासून आभार व्यक्त करू. आता त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच उरलं नाही. ओमकारी सांगतोय चला प्लीज व्हॉलेंटियर्स लक्षात असू द्या. 1-2 वेळेला फिल्डर जाऊ शकतात पण जास्त लांब गेला बॉल तर तेही जाणार नाही. षटकार धावसंख्येला 33 च्या घरात नेतोय तिसगावच्या. आता रिषभने मोर्चा सांभाळलाय. स्वागत अनिकेत 4थं षटकाराने. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आता येतोय लेफ्ट आर्म विकेट. लॉफ केलाय समोर. लॉंगला फिल्डर येत आहेत. विनायक चांगली फिल्डिंग की खराब.
गेलाय बॉल मागे सीमा रेषेच्या, आलाय चौकार ऋषभ गायकवाडच्या बॅटमधून. आल्यात 37. यावेळेला ऑफ स्टंपचा फार बाहेरून अंपायरचा इशारा येतो तो वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा त्याच दिशेने बॉल चाललाय. अंपायरचा पुन्हा इशारा येतोय तो वाईड. आता केजूची आठवण जरूर होईल. आगासनला जे फ्रंट लाईन बॉलर आहेत. अनिकेतला चान्स मिळते. अनिकेतला करून दाखवावं लागेल. जोसेफ फॉली, खराब चेंडू, राग काढलाय ऋषभ गायकवाडने, आलाय षटकार. दोन चॉईस बॉल नंतर चॉईस बॉल नाही प्लीज. आम्ही सुरुवातीलाच या स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर ही अनाउन्समेंट केली होती. तुम्ही सुरुवातीला दोन चॉईस बॉल चॉईस करू शकता. $46 45 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 18 धावा. तिसरा वाईड येतोय. प्रोडक्टिव्ह ओव्हर तिसगावसाठी. 3 ओव्हर मध्ये फार चांगली बॉलिंग ओमकार, विराज आणि त्याचबरोबर नागराज यांच्याकडून. मात्र त्यानंतर चौथ्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या 3 बॉल मध्ये जवळपास 19 धावा. 2 षटकार 1 चौकार 3 वाईड. अनिकेतला स्वतःला सावरावं लागेल धावांना रोखण्यासाठी. कोलात होता. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल. विनायक आणि मोनिश दोघेही बॉलवरती उचलून थ्रो करतात. धावसंख्या 2 ने आपण पाहतोय पुढे जाईल. थोडीशी इजा जाणवते. क्रॅप बँडेड आपण पाहतोय फेसवरती विनायकच्या. सरावादरम्यान त्याला झालेली इजा, त्यामधून बाहेर येत असताना आपल्या संघासाठी तो खेळतोय. चांगला लेफ्टी आहे. स्लॉग हिटर आहेत विनायक. आकाश संचय. धावसंख्या धावफलकावरती 48. मोनिशला पण एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय. सो वेल फिनिशर आहे. ओमकार मिडल ऑर्डर मध्ये. करण सुरुवातीला. निल्सन तो देखील अनुपस्थित आहे. निल्सन आणि केजू हे 2 महत्वपूर्ण खेळाडू आज आगासन मध्ये नाहीत. फुलटॉस आहे पण ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑनला फसलाय. ओमकारने टिपला झेल फलंदाज ऋषभ गायकवाड बाद. स्विच हिटचा प्रयत्न होता. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. हलकी अपील. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल.
50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल, अर्धशतक कंप्लीट होते. लास्ट ओव्हर मध्ये जवळपास 23 धावा. अनेकेचं षटक थोडंसं मागडं लेफ्टी. पुन्हा आता सौरभ गायकवाड. टोला लागल्या, गरंगळतो बॉल, चालला मिड विकेटला. फर्स्ट रन कंप्लीट होईल. सेकंडचा कॉल आहे. थ्रो स्ट्रायकिंग एंडला सौरभ येतो. बॉल आलाय, रन आउट. 51 धावसंख्येवरती 4 विकेट. डाव संपला तिसगावचा. 52 धावा बनवायच्यात आगासनला पहिल्या विजयासाठी. RR ट्रॉफी 2024 सोनारपाडा या स्पर्धेमध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. RR ट्रॉफी 2024 द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना. एका बाजूला JMCC तिसगाव तर दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासन. लक्ष 52 धावांचं करण बेडेकर आणि त्याच्या सोबतीला येतोय विराज मुंडे. व्हेरी फर्स्ट बॉल ऋषभ गायकवाड. ऑफ सम सलका बाय बॉल बॅक डाउन मिड ऑन द फील्डर गायकवाड हितेश. सो धाव मिळणार नाही.
पहिला डॉट बॉल ऑन साइडला मिड विकेट, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ. लक्ष 52 आहे. पॉवर प्ले इंटरेस्टिंग असेल या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आपण पाहतोय. लॉंग ऑफचा फिल्डर धावतोय. सौरभ गायकवाड सेकंड बाउन्स वरती कव्हर करतील. सौरभ मिळतात तोपर्यंत 2 धावा. का तो उघडलंय बॅटिंग करणाऱ्या उमसे आगासनचं. आगासन म्हटलं की संतोष बेडेकर, आदरणीय उद्योगपती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी त्यांची असते. उदय मुंडे, ऍडव्होकेट उदय मुंडे हे देखील स्कोररच्या भूमिकेमध्ये असतात. केजू आणि निल्सन आज हे 2 महत्वपूर्ण खेळाडू आज अनुपस्थित आहेत आणि त्यांची उणीव न भासण्यासाठी करण आणि विराजला चांगली कामगिरी करावी लागेल. धावसंख्येचा आपण विचार केला 2 धावा आहेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर डबल आलेली आहे. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा चाललाय बॉलिंग मार्क वरती ऋषभ गायकवाड. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे करण बेडेकर. नेहमीची पारंपरिक जोडी आपल्याला पाहायला मिळाली. करण बेडेकर, निल्सन मडवी. पण आज निल्सनची अनुपस्थिती आहे. विराजने त्याच्या जागेवरती पाऊल टाकलं मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 2. खोलात आलाय, समोर खेळला पण धाव मिळणार नाही. डॉट बॉल, डिसिप्लिन बॉलिंग, यॉर्कर होता. सन्मान देण्यास भाग पाडलंय करण बेडेकरला. बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडलं. धाव आहेत 2 पहिल्या 3 बॉल मध्ये. पुन्हा एकदा गायकवाड, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. फुल टॉस ऑन साइडला, फॉलिंग स्वीप. वाव, व्हाट अ शॉट इज दॅट. बेडेकरचा बिंदास बेधडक षटकार. बसला, बॉडीचा बॅलन्स गेला, पण फटका पहा पुन्हा एकदा. पाहावा आणि पाहतच राहावा. ब्युटिफुल षटकार. 8 धावेत. उमसे आगासन स्लाइस करायचा होता. एज आहे, ठीक एज घेऊन थर्ड मॅनला भेदून बॉल झाला डीप. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. मक्खन आउटफील्ड आहे. फार वेगाने बॉल सीमा पार. चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती 12 वरती. आता धावांचा वेग पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये 2, पुढच्या 2 बॉल मध्ये 10. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करायचे. करण बेडेकरला देखील माहिती आपल्याला 52 बनवायच्या 4 बॉल मध्ये. 13चं रिक्वायर्ड रन रेट आहे आणि 12 धावा सध्या धावा फलकावरती असताना शेवटचा एक बॉल अजूनही पॉवर प्ले मधला बाकी. गायकवाड पुन्हा एकदा उंबारली गावेंकडून. स्ट्रेट बॅट, व्ही शेप. पुन्हा चेंडू चाललाय. वाडिश लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. दुसरा षटकार करण बेडेकर. सो 18 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सध्या उमसे आगासनला जबरदस्त बॅटिंग. पहिले 3 बॉल ऋषभ गायकवाडचे राहिले, त्यानंतरचे 3 बॉल करण बेडेकरचे. क्रिकेटमध्ये हे समीकरण आपण फार वेळेला बघितलेलं आहे.
कधी गोलंदाजाकडे असते मॅच, कधी फलंदाजाकडे असते, कधी फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा 34. समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट कव्हरला फसलाय फटका, टिपलाय झेल जयंताने, तर डाव संपलाय विराज मुंडेचा. 0 बाद. सो न्यूजच्या टीमचं देखील आगमन होत आहे. पहिल्या 2 मॅचेस मध्ये न्यूजर वेगळा संघ होता, या मॅच मध्ये तुम्हाला वेगळा संघ पाहायला मिळेल. सो न्यूजच्या त्या तमाम खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आज त्यांना संधी मिळते आर ट्रॉफी 2024 ची सेमी फायनल खेळण्यासाठी. विकी पवार आणि टीम जनुमा न्यूजे 18वा धावफलकावरती आहेत. विकेट पडली विराटची. करणने फार चांगली सुरुवात केली, मात्र त्यानंतर विराटची साथ त्याला हवी होती. गौरव गायकवाड आला आणि त्याने विकेट मिळवून दिली. विनायक फुल टॉस आहे, हाई फटका फसलाय, लॉंग ऑफ. हितेश गायकवाड थोडा दूर राहिला, त्याचा फटका बसेल. विनायकला जीवनदान मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोमॉस ऑन 20. Yes, umpire. 1 shot. Batting. Umpire review आहे. Umpire review आपण चेक करूयात की एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट केलाय हा फटका. ओव्हर द विकेट ने आलाय गौरव. हा फुल टॉस होता. पुल करण्याचा प्रयत्न आपण बघितला. विनायकचा ऑन साइडला मारायचं होतं, पण बॉल थोडासा लेट झाला, त्यामुळे ऑफ साइडला गेला लॉंग ऑफला, जिथे हितेशने चांगला प्रयत्न केला पण तो झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रितेश मात्रे आहेत, आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर. जरूर ते विचार करतील एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आहे या बॉलला. सो थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. इट इज नो बॉल ओव्हर द वेस्ट. सो नो बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात वेस्टाच्या वरती अटेम्प्ट केलेला विनायकने. सो 1+2 स्कोर ऑन 21. स्टील रिक्वायर्ड 31. 31 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. फ्री टॉन वेगवान फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकफास्ट क्वालिक रिजन मध्ये डीप मधून फिल्डर आला. थोडासा फंबल, त्याचा फायदा करणने कॉल दिला. यावेळेला आपल्याला धावावं लागेल, कारण दुसरी धाव इथे मिळणार आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय. 23 बॉल शिल्लक आहे. 16 आणि 16 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या ओमसे आगासन. इंटरेस्टिंग मॅच आहे हा सामना. जसा जसा पुढे चाललाय धावाही बनतायत. आणि अगोदर आपण विकेट ही बघितली विराटची. इम्पॉर्टंट आहे षटक. गौरव गायकवाड विकेट साठी चान्स घेतोय. खोलात आलाय. शॉर्ट कव्हरला फिल्डर, रनआउटची संधी. थ्रो चांगला आहे, तो बॉल पकडता आला नाही. थ्रो कव्हर करता आला नाही गौरवला. 1 धाव मात्र पूर्ण झाली. विनायकची विकेट धोक्यात होती. रिस्की सिंगल. धावसंख्या आपण पाहतोय सध्या पोहोचली 24 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा ज्या पद्धतीने बॅट ड्रॅग करण्यात आली, पण जर बॉल गवसला असता गौरव गायकवाडला तर मात्र ती 1 रन पूर्ण झाली नसती. इंटरेस्टिंग बॅटल. आता करंट समोर आलाय, ज्याचा बॅट मधून 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 24 वरती आगासन. गौरव गायकवाड लॉफ केला. मिस टायमिंग. फार उंच आहे बॉल. मिड विकेट. लॉंग ऑन. कॉल मिड विकेटचा. हितेशने पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. जजमेंट त्याचं चुकलंय. थर्डचा कॉल. संधी इथेही गमावली रनआउटची. आणि पाहता पाहता धावा पूर्ण झालेल्या 3. प्राइज विकेट होती. करण बेडेकरला दिलेलं जीवनदान महागात पडू शकते तुम्हाला. 3 धावांनी धावा पोहोचल्या 27 वरती. आणि 14 बॉल 25 धावांची गरज या मॅच मध्ये ओमसे आगासनला.
क्षेत्ररक्षणामधून तुम्हाला कामगिरी करावी लागेल. गोलंदाज मेहनत करतात, त्यांना साथ द्यावी लागेल, तरच तुम्ही समोरच्या टीम वरती करू शकतात मात. सत्तावीस धावात, 14 बॉल 25 धावांची गरज अजून या मॅच मध्ये. विनायकला स्ट्राईक, गायकवाड तयार. फुल टॉस, हॅमर केला, इट इज नो बॉल. लॉक ऑन द फिल्डर. झेल तर त्याने पकडलाय, मात्र आता हा गोलंदाज या पाहूयात. सध्या पुन्हा आता फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. या चेक करूया थर्ड अंपायर आपण पुन्हा एकदा. ऑन ग्राउंड अंपायरने नो बॉल घोषित केलंय. जर हा नो बॉल असेल तर हा गोलंदाज मात्र आता गोलंदाजी करू शकत नाही, पण जर नसेल तर मात्र करू शकतोय. थर्ड अंपायरचं डिसिजन आपल्या समोर येईल. इट इज नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि सेकंड बीमर. दॅट्स वाय गोलंदाज आता या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. सिंगल कंप्लीट झाले ना अंपायर. धावून टोटल 2 की धावून 2? ओके, ओव्हरऑल 2 ना टोटल. सो स्कोर 29 आहे आणि 14 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ओमसाई आगासनला मॅच ऑन. प्रमुख गोलंदाजाने मात्र इथे 2 नो बॉल टाकले आणि त्याचा फटका बसला आता तिसगावला. हे षटक कंप्लीट करण्यासाठी येतोय तन्मय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. चौदा बॉल 23. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फ्री टॉन. बेडेकर स्ट्रेट बॅट लॉफ केलाय. ज्युसिया फॉली फ्रीट वरती मोठा हिट. बेडेकरचा आणखी एक बेधडक षटकार. हिट आलाय. गौरवने केलेली चुकी तन्मयाला, तन्मयलाही मार पडतोय. बेडेकर मात्र बिनधास्त बॅटिंग करतोय सध्या. करण पोहोचलाय 27 वरती. 13 बॉल 17. ऑन साइड अटॅक खेळायचा प्रयत्न, मात्र यावेळेला पिन स्ट्रॉंग आणि फलंदाज बाद. LBW बेडेकर होतोय बाद. 35 ला बसतोय. दुसरा झटका माफ करा. आणि 12 बॉल 17 धावांची गरज आहे मॅच मध्ये. नॉट आउट घोषित केलेलं पुन्हा एकदा फलंदाजाला. 12 बॉल आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय 16 धावांची गरज असेल. 1 धाव लास्ट बॉल वरती आली. ओव्हरऑल स्कोर 36. सो स्टील रिक्वायर्ड 16. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 बॉल 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सामना अजूनही संपलेला नाही. जर सौरभ गायकवाडने कसोशीने प्रयत्न केले, या ओव्हर मध्ये विकेट मिळवल्या, डॉट बॉल टाकले, इकॉनॉमिकल जर ओव्हर आली तर सामना शेवटच्या षटकामध्ये जाणार आहे. पण करण बेडेकर कदाचित मी म्हणेन या षटकामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. नागराजचं येणं अजूनही बाकी आहे. ओमकारचं येणं अजूनही बाकी आहे. विराटची विकेट आपण बघितली आहे. मोनिशचं वेल फिनिशर मोनिशचं येणं देखील अजूनही बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे, पण सध्या करण बेडेकर बिनधास्त बॅटिंग करतोय. बेधडक षटकार त्याच्या बॅटमधून आले पहिल्या ओव्हर पासून. सौरभ गायकवाड आता या सर्व गोष्टींना विसरून त्याला विकेट काढायची आहे करण बेडेकरची, त्यासाठी तो आलाय. 12 बॉल 16 धावांची गरज. तिसगाव विरुद्ध आगासन.
अपील स्ट्रॉंग, मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार. पहिला चेंडू फुल लेंथ होता, बॅटचा चेहरा बंद केला होता. ऍक्शन रिप्ले ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, कदाचित एज होती पण टप्पा पडलाय, टोला लागला होता बॉल. 11 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या आगासनला पहिला डॉट बॉल. गायकवाड प्लेड ऑन. जी विकेट मिळवायची होती सौरभला, ती विकेट त्याने मिळवून दिलेली आहे. सेट फलंदाज करण बेडेकर तंबूच्या आश्रयाला. 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज. छत्तीस धावा धावफलकावरती विकेट 2 पडलेले असताना आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंजकता वाढेल. बॉल 10 शिल्लक, 16 धावांची गरज आहे. मोनिश आलाय, मोनिश मुंडे. बॉल स्पॅक ड्राइव्ह लॉंग ऑफ फिल्डर आपण पाहतोय. रिषभला सिंगल कंप्लीट होते. सौरभने चांगली बॉलिंग केली. रिषभने आता थ्रो केला होता. पहिल्या 3 बॉल मध्ये एकच धाव आलेली आहे. इवन करण बेडेकरची विकेट जी महत्वपूर्ण होती अक्षराला, कारण तो जर मैदानाच्या आतमध्ये असता तर धावांचा वेग आपल्याला पाहायला मिळाला असता. 9 बॉल 15 धावांची अजूनही गरज आहे. आताही काही घडू शकतं. विनायक कडे आता सध्या स्ट्राईक आहे, जो लेफ्टी आहे. लेफ्टी बॉलरच्या विरुद्ध लेफ्टी बॅट्समन, सो ऍडव्हान्टेज फलंदाजाकडे देखील असतं जेव्हा समोरून देखील लेफ्टी बॉलर आलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ ऑन साइडला 3, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. 52 धावा चेस करत असताना 37 धावा धावफलकावरती. 9 बॉल 15 धावांची गरज. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, चांगला फटका विनायकचा बॅट मधून. आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवलंय. तन्मय पाटील सुपर इलेक्ट्रिफाइंग फील्डिंग. धावा 38, 8 बॉल 14 धावांची गरज आहे मॅच मध्ये. नेट टू नेट फाईट आहे. मोनिशने मागचा फटका फोर्सने खेळला होता, कदाचित एक मोठ्या फटक्याच्या शोधात तो देखील असेल या ओव्हरमध्ये. 8 बॉल 14चं अंतर आहे. जर डॉट बॉल आले, विकेट आले तर लास्ट ओव्हरमध्ये धावांचं अंतर मोठं असू शकतं. तेव्हा त्या गोलंदाजाकडे आत्मविश्वास असेल, पण जर एखाद मोठा फटका आला तर या मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होईल आगासनकडे. पूल केलाय, फार उंच बॉल डीप मध्ये. तन्मय पाटील जज करतोय, वेल जज कॅच आणि फलंदाज बाद. मोनिश मुंडे बॅक टू दी पॅव्हिलियन. बॉल शिल्लक 7 आणि 7 बॉल 14 धावांची गरज आगासनला. चौदा धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातील आतापर्यंत डिसिप्लिन बॉलिंग. एकही मोठा फटकल्याने 2 सिंगल, 2 विकेट, 1 डॉट बॉल. ओमकारचं आगमन स्ट्रायकिंग एंडला. 7 बॉल 14. एज आहे विकेट किपर. यावेळेला संधी आणि रनआउटची विकेट आता आपल्याला पाहायला मिळेल. विनायकची विकेट आपण पाहतोय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये होता. ओमकार धावत सुटला, त्यामध्ये विनायकला आता धावावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने.
बॉल शिल्लक आहे आणि 6 बॉल 14 धावांची गरज आहे ओमसा आगासनला JMCC तिसगावच्या विरुद्ध. धावा फलकावरती 4 विकेट पडलेले असताना 6 बॉल 14 धावांची गरज. विनायकची विकेट देखील पडली, मोनीची विकेट पडली, ओमकार आला आणि ओमकारच्या सोबतीला नागराज आता घेतोय. कॉलिंग मार्क वरती ओमकार देखील आपल्याला पाहायला मिळतो जो तिसगावचा गोलंदाज आहे. ओमकारच्या हातामध्ये भवितव्य, एका बाजूला ओमकार तिसगावचा, एका बाजूला ओमकार आगासनचा. पाहूयात विजय कोणाला मिळणार आहे. निळजे संघाच्या विरुद्ध कोणता संघ खेळणार आहे. पहिल्या 2 मॅचेस साठी निळजेचा प्रमुख संघ होता, आता निळजेची पांडवास टीम आलेली आहे. थिंक स्वागत आहे आपलंही. त्यांचा गाव एका बाजूला किंग्स ट्रॉफी मध्ये सेमीफायनल मध्ये जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामुळे प्रमुख संघ इथे येऊ शकत नाही. त्यांनी त्यांची दुसरी टीम इथे पाठवली. टॉप एज हवेमध्ये बॉल, शॉर्ट कव्हर, गोलंदाज जयंता पोहोचला, कॅच ड्रॉप. थ्रो करेल तोपर्यंत धावसंख्या आपण पाहतोय मिळत असताना 2 ओमकारला जीवनदान, 2 ने धावसंख्या पुढे चालली आहे. 40-12 पाहिजेत, अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक, मॅच अजूनही बाकी आहे. ओमकारने मागच्या सामन्यामध्ये तिसगावला जिंकून दिलं होतं. 27 धावा डिफेंड करत असताना शेवटच्या बॉलवरती त्या 4 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. यंगस्टर आहे पण जिद्द त्याच्याकडे देखील आहे. ओमकारने असे बरेचसे सामने जिंकलेत पण या मॅच मध्ये त्याला जीवनदान मिळालेलं आहे. 5 बॉल 12, इंटरेस्टिंग मॅच. ओमकार तिसगावचा तयार, चांगला चेंडू, फुल लेंथ होता ऑन साइडला. मिड विकेट मध्ये सागर गायकवाड वेगाने बॉल वरती, रनआउटची संधी, बॉल निसटलाय. धावा 2 पूर्ण झालेल्या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मोज ऑन 42, स्टिल रिक्वायर्ड 10. 10 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. सध्या तरी पहिल्या 2 बॉल वरती 4 आलेले आहेत. 4 बॉल 10. फुल लेंथ चेंडू मागचा पण बघितला. पुन्हा ओमकार तयार, राऊंड द विकेटने सोनारपाडा कडून ओमकार टू ओमकार. फुल टॉस स्विंग केलाय. सागर डीप मध्ये मिड विकेटला उपस्थित आहेत. फर्स्ट रन कंप्लीट, सेकंडचा कॉल. 2 धावा इथे सहजरित्या आपण पाहतोय पूर्ण झालेल्या. आता 2 धावांनी धावसंख्या पुढे चालले. 44, 3 बॉल 8 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये आणेल आगासनला. 1 डॉट बॉल 1 विकेट सामन्यामध्ये टिकून ठेवणार आहे तिसगावला. 3 बॉल 8, इंटरेस्टिंग मॅच. ओमकार पुन्हा एकदा, फुल लेंथ होता, टोला लागलाय. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय फिल्डर ओमकार स्वतः गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला खराब थ्रो आहे, रनआउटची संधी, बॉल निसटलाय विकेट कीपर कडून. पुन्हा एकदा मिळतात 2 धावा. सामना 2 बॉल 6 वरती आला. विकेट कडे आपण जाऊयात आता. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना विकेट पडले होते तिसगावचे, ते 2च विकेट. 4 विकेट पडले होते फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तिसगावचे आणि दुसऱ्या बाजूने 4 विकेट पडलेले आगासनचे. टॉस आहे आगासनचा, म्हणजे 2 बॉल मध्ये 5 धावा जरी बनवल्या तरी चालेल. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. विकेट जर पडले तर धावसंख्येचं कंपल्शन असेल. विकेटची सध्या बरोबरी आहे. टॉस आगासनचा आहे. 2 बॉल 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या ओमसे आगासनला. ओमकार पुन्हा एकदा, ओमकार तिसगावचे, ओमकार गायकवाड. It's taken. Yes, फलंदाज बाद. कॉट बिहाइंड द विकेट, म्हणजे आता धावसंख्येचं कंपल्शन. तुम्हाला षटकारच मारावा लागेल. 5 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या ओमसे आगासनला. इव्हन नवीन फलंदाजाला देखील यायचं मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 5 धावांची गरज.
धावांची गरज आहे, माफ करा. 5 धावा मगाशी विकेटच्या आधारावरती चालणार होते, आता विकेट पडली असो 6 धावांचं कंपल्शन आहे. एका बाजूला सोनारपाड्याची मॅच सुरू आहे, त्यामुळे आमच्या बऱ्याचशा कॉमेंट्री बॉक्स मध्ये लक्ष तिकडे देखील आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष विचलित झालं माझंही. मुळात मैदानात आतमध्ये नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये आला, टिनू बेडेकर. तन्मय पॅकर्सच्या नावाने तुम्हाला बरेचसे संघ पाहायला मिळतात. अंडरआर्म विश्वामध्ये फार मोठं नाव आहे. मात्र आता गावचं आपल्या आगासनसाठी खेळायचं आहे. एक बॉल षटकार मारायचा आहे. पाव्या सुवर्ण षटकार येईल की ओमकार गायकवाडचा डॉट बॉल येईल. ओ वेगाने आलाय बॉल, सुपर बॉलिंग बाय ओमकार गायकवाड. सामना जिंकला जेएमसीसी तिसगावने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता निल्सन केजूची आठवण जरूर होईल आगासनला, कारण 2 महत्वपूर्ण खेळाडू आगासनच्या स्क्वॉड मध्ये आज नव्हते आणि 52 धावा करण बेडेकरच्या चांगल्या सुरुवातीनंतरही बनवता आला नाही. एका मागोमाग विकेट पडल्या आणि हा सामना जिंकला जेएमसीसी तिसगावने. आगासन आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल मनापासून आभार. सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण देऊया. दोन षटकांमध्ये चांगली बॅटिंग जरूर. पहिल्या षटकामध्ये 18-17 धावा बनल्या होत्या 2 ओव्हर. तिसऱ्या षटकामध्ये तो आला अवघ्या 2 धावा विकेट मिळवणारा सौरभ गायकवाड इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन तिसगाव. या सौरभ गायकवाड आणि कॅप्टन या लवकर निळजे आणि तिसगावचे कॅप्टन. फर्स्ट सेमीफायनल आर ट्रॉफी 2024. एस के राणांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. सुपर बॉलिंग, 2 धावा आणि 2 विकेट काढत असताना मोमेंटम स्वतःकडे खेचणारा, तिसगावला या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा गोलंदाज सौरभ गायकवाड ठरलाय सामनावीर. एस के राणांच्या शुभस्य आपण देतोय सामनावीरचा पुरस्कार. हार्ड लक टीम ओमसे आगासन चांगला परफॉर्मन्स केला, मात्र शेवट विकेट पडले आणि त्या धावा बनल्या नाही. अभिनंदन सौरभ. या टॉस साठी या जनुमान निळजे, विकी पवार अँड टीम. तुम्हाला निळजे संघ पाहायला मिळेल जेव्हा इनॅक्शन मध्ये असेल. सध्या आम्ही पाहतोय इथे. यस, 5 मिनिटाचा ब्रेक असेल, त्यानंतर आपण सेमीफायनलला येऊ. टॉस करूयात ना आपण, टॉस करूयात. या विकी पवार कॅप्टन ऑफ जनुमान निळजे या लवकर. टॉस आपण करत आहोत. तिसगाव विरुद्ध निळजे. विकी पवारने टॉस जिंकला. निळजे संघ आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल मध्ये. डिसिजन थोडासा त्यांनी पेंडिंग ठेवला. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. तिसगाव आणि निळजे हे खेळणार आहेत सेमीफायनल. आर ट्रॉफी 2024 ची पहिली सेमीफायनल. म्हणजे आजचा पहिला दिवस आहे. उद्याही या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. उद्या 8 संघ खेळणार आहेत. ठीक वेळेवरती उपस्थित राहा 9 वाजता. आणि आपण हे सध्या फ्लेक्स पाहतोय स्क्रीन वरती. हे 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामधून निळजे पहिल्या 4 मधून, तर खालच्या 4 मधून तिसगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनलच्या लढतीमध्ये. व्हीआयपी डाईस
सध्या तुम्ही पाहतात हे सर्व आमचे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि जशी सेमीफायनलला सुरुवात होईल या विकेत आपण पुन्हा एकदा व्हॉइस